हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल. मी पण मस्त आहे आणि मजेत आहे. आज वटपौर्णिमा आहे, त्यानिमित्तानं ना माझा दिवस वगैरे कसा गेला सगळा दिवस आणि मी मेकअप कसा केला हा सगळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. नक्की बघा. आज ना मी ही साडी नेसणार आहे. जुनीच साडी आहे माझी, नवीन काय घेतले नाही. जाऊ जा म्हणलं, काय आहेत साड्या घरामध्ये तर तेच घालता येते, नवीन कशाला घ्यायचं म्हणून मी नाही घेतलं नवीन साडी. मला ना साडी नेसायला खूप वेळ लागतो आणि आपला सण आहे, सगळ्या बायका वगैरे छान छान साड्या नेसून येतात आणि चांगल्या पद्धतीने एकदम परफेक्ट साड्या नेसून येतात. चला म्हणलं आपण पण थोडीफारच छान अशी परफेक्ट साडी नेसूया म्हणून टाईम लागला मला साडी नेसण्यासाठी. साडी नेसले आणि नंतर ना मेकअप करायला घेतले. चेहरा अगोदरच पूर्ण सेट करून घेतला होता मॉइश्चरायझर वगैरे लावून. नंतर फिक्सर वगैरे लावलं, मारलं आणि त्याच्यानंतर प्रायमर लावले. नंतर ना लिप्स मॉइश्चरायझर होतात म्हणून ना लिप बाम वगैरे लावून घेतला अगोदर मेकअप करण्याच्या अगोदर. आणि त्याच्यानंतर ना मी इथे CC क्रीम लावले होते लॅक्मीची, ते लावत होते. एकदम छान आहे आणि नो मेकअप लुक येतो आणि खूप छान आहे हे CC क्रीम. फाउंडेशन वगैरे नाही लावलं मी. मला जास्त ना CC क्रीम BB क्रीमच हे लावायला आवडतात. फाउंडेशन वगैरे जास्त नाही लावत मी. त्याच्यामुळे ना पूर्ण असं CC क्रीम वगैरे चेहऱ्याला लावून घेतला. आँखों पे मोहब्बत लिख दे, सांसों पे मोहब्बत लिख दे, होठों पे मोहब्बत लिख दे, कहता है दिल दीवाना. जो दिल में छुपी है मेरे, जो दिल में छुपी है तेरे, धड़कन पे वो चाहत लिख दे, कहता है दिल दीवाना. CC क्रीम लावून झाल्यानंतर ना छान असं कॉम्पॅक्ट लावलं. इथे मी लॅक्मीचं कॉम्पॅक्ट यूज केलं होतं. छान असं पूर्ण चेहऱ्याला कॉम्पॅक्ट लावून घेतले. आगे तोड़ लाओ चांदनी से नूर के, घूंघट ही बना लो रोशनी से नूर के. त्याच्यानंतर ना कॉम्पॅक्ट वगैरे लावल्यानंतर ना इथे ॲब्रो फिल करून घेतले. ॲब्रो एकदम असं छान वाटतं. ॲब्रो आपली एक व्यवस्थित दिसली ना चेहरा पण एकदम छान दिसतो. ॲब्रो वगैरे पेन्सिल लावल्यानंतर ना मी इथे आय शॅडो पॅलेट होतं त्याच्यामध्येच ना ब्लश होतं. ब्लश लावून घेतले, थोडंसंच लावले, जास्त नाही लावलं. मला ब्लश वगैरे जास्त नाही आवडत. दोन्ही गालावर थोडं थोडं ब्लश लावून घेतले आणि नंतर लगेच आय शॅडो लावून घेतले. एकदम साध्या पद्धतीनेच लावले होते, बोटानीच लावले होते, ब्रश वगैरे काही नव्हतं माझ्याकडे. मस्त असं आय शॅडो पण लावून घेतला आणि काजळानेच मी आयलायनर पण लावून घेतलं होतं. काजळानेच लावलं होतं. माझ्याकडे आयलायनर होतं पण चला म्हणलं काजळाने लावूया म्हणून मी काजळानेच आयलायनर लावून घेतला. तुम जान जान कहके मेरी जान ले गए, हमसे हमारी पहचान ले गए. तुम जान जान कहके मेरी जान ले गए. नंतर ना कानामध्ये झुमके वगैरे घातले आणि झुमके घालून झाल्यानंतर ना इथे लिप लायनर लावून घेतले अगोदर आणि त्याच्यानंतर ना लिपस्टिक लावून घेतले. चलो तो चौबारे ढूंढे जिनमें चाहत की बूंदें, सच कर दे सपनों को सभी. पीछे पीछे मैं तेरे पीछे पीछे चल तू तो कह दे तू अभी. लिपस्टिक वगैरे लावून झाल्यानंतर ना छान असं लॉंग मंगळसूत्र घातले आणि त्याच्यानंतर ना सिंपल अशी हेअरस्टाईल केली होते. एक मधातून भांग पाडले होते आणि छान इकडून थोडेसे केस घेऊन छान असं हेअरस्टाईल केलं होता. आणि त्यांनी ना मला गजरा आणला होता. गजरांना 80 रुपयाला एक छोटासाच होता गजरा, तेवढा 80 रुपयाला दिला होता. त्याच्यामुळं ना एकच गजरा आणला होता त्यांनी. मस्त असं गजरा वगैरे लावून घेतले. छान असं
गजरा वगैरे लावला आणि बांगड्या घातले. एकदम छान असा लुक झाला होता. आणि मी ना इथे कुंकू लावले होते भांगामध्ये. मला रील्स पण बनवायची होती अशी, म्हणून मी असं कुंकू वगैरे लावले होते. अगोदर ना थोडंसं वॅसलीन किंवा आपलं लिप बाम वगैरे लावून घेतला होता आणि त्याच्यानंतर आपलं कुंकू लावून घेतले होते. त्याच्यानंतर ना असे छोटे छोटे मला व्हिडिओ करायचे म्हणून छोटे छोटे असे क्लिप घेतले होते व्हिडिओचे आणि मस्त असे 1-2 फोटो वगैरे छान फोटोज काढले आणि व्हिडिओ केले. दीवाना है देखो बेकरार हो, संभालो संभालो ना प्यार हो, अपना बना के देखो दिल न चुरा ले वो, ऐसा क्यों लगे है. छान छान फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर ना पूजेची मांडणी केलो. ताट वगैरे पूजेचं घेतलो तयार करून आणि त्याच्यानंतर मी आणि गीता वडाची पूजा करण्यासाठी गेलो. आमच्या कॉलनीमध्येच झाड आहे पण थोडंसं लांब येतं म्हणून मस्त असं चालत चालत गेलो. पाऊस पण होता थोडासा आणि की चिखल पण होता, तसंच गेलो आणि त्याच्यानंतर ना पूजा वगैरे केलो. तिथे गेल्यानंतर छान अशी पूजा झाली आणि नंतर सुवासिनीच्या ओट्या वगैरे भरून आम्ही फोटोज वगैरे काढलो छान छान. तिथे सगळ्यांचे माझ्या पण फ्रेंड्स वगैरे आल्या होत्या कॉलनीतले. छान असं फोटोज काढलो आणि त्याच्यानंतर ना पूजा वगैरे झाल्याच्या नंतर तिथे पण थोडासा व्हिडिओ वगैरे शूट केला होता मी. छान असं व्हिडिओ वगैरे केलो आणि नंतर ना मी घरी आले. पुरणपोळीचा स्वयंपाक ना मी अगोदरच करून ठेवला होता. पूजा करण्याच्या अगोदर सगळं स्वयंपाक करून ठेवले होते. नंतर ना पूजा वगैरे करून झाल्यानंतर ना फक्त मला पुरणपोळी बनवायची होती आणि ते पण ऑफिसवरून आले होते. त्यांना पण खूप भूक लागली होती. त्याच्यामुळे ना साडी वगैरे काही काढले नाही, तसेच साडी घालून मी पुरणाच्या पोळ्या करायला घेतले तयार आणि मस्त अशा पोळ्या वगैरे केले. आज ना गुळाच्या पोळ्या केले होते. खूप दिवस झाले गुळाच्या पोळ्या करायला नव्हते म्हणून मस्त अशा पोळ्या वगैरे करून घेतले. किसका है ये तुमको इंतजार में होना, देख लो इधर तो एक बार मैं होना. गीताने तिकडे रस बनवला आणि मी इकडे मस्त अशा पोळ्या बनवले. छान अशा पोळ्या झाल्या आणि सगळे मिळून जेवायला बसलो. असा गेला माझा वटपौर्णिमेचा दिवस. तुम्हाला जर व्हिडिओ वगैरे आवडला असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच प्रेम राहू द्या, असंच सपोर्ट करत राहा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.